स्माइल वेलकम. आजच्या सेशन मध्ये आपणा सर्वांचं खूप खूप स्वागत. आजचा आपला या क्लासचा तिसरा दिवस. 10 दिवसांचं सेशन आहे आणि या 10 दिवसांमध्ये जे खरोखर कमिटेड लोक आहेत तुमच्या लाईफ मध्ये ते ट्रान्सफॉर्मेशन नक्की तुम्ही एक्सपिरियन्स करणार आहे. तर सर्वांचं मी आजच्या सेशन मध्ये शब्दशुमनांनी स्वागत करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. गेल्या 2 दिवस आपण अवचेतन मनाला बघितलं. आज आपण अवचेतन मनासोबत आज रेकी सुरू करणार आहे. ज्या क्लाससाठी तुम्ही आलेले आहात. तर ऍक्च्युअल आपण पण कुठल्याही गोष्टीला समजून घेण्यासाठी थोडा बेस तयार करावा लागतं आणि आपला माइंडसेट तयार करण्यासाठी आपण 2 दिवस वर्क केलेला आहे. आज आपण रेकी हा विषय सुरू करणार आहे. त्याआधी कालचा जो आपला टॉपिक राहिलेला होता तो आधी आपण कंप्लीट करू. तर काल मी तुम्हाला याचा स्क्रीनशॉट काढून घ्यायला सांगितलं होतं आणि याचं हे वाक्य आपल्याला आपल्या घरामध्ये कुठेतरी भिंतीवर अशा ठिकाणी स्टिक करायचे की जिथे तुम्ही चालता बोलता या सगळ्या सेंटेन्सला यूज करायचं आहे. रोज स्वतःला सांगायचं आहे, आय एम द बेस्ट, आय कॅन डू इट, गॉड इज ऑलवेज विथ मी, आय एम अ विनर अँड टुडे इज माय डे. त्यानंतर आपण होप ओनो प्रेयर बद्दल विचार करत होतो. तर ही प्रेयर, या प्रेयर मुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातले सगळ्या प्रकारचे ब्लॉकेजेस दूर करू शकता. अगदी होप ओनो प्रेयरचे वेगळे क्लासेस सुद्धा केले जातात, ज्यात या प्रेयरचा यूज करून आपल्या जीवनामध्ये समजा एखाद्या नात्याला सुधारायचं आहे. तर हे माय लव्ह रिलेशनशिप, जर तो जोडीदाराचं नातं असेल तर आपण हे म्हणू शकतो की हे माय लव्ह रिलेशनशिप विथ दिस पर्सन. त्या पर्सनचं नाव घ्यायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. आणि याच्यात मी एक वाक्य ऍड करते आहे, ते म्हणजे आय फॉरगिव्ह माय सेल्फ. मी स्वतःला देखील इथे माफ करत आहे. आय एम सॉरी. माझ्यासोबत हृदयावर हात ठेवून सगळ्यांनी आता स्वतःसाठी कळत नकळत आपण आपल्या या देहावर पण अत्याचार करतो. या देहावर पण पॉझिटिव्हिटी. सुचिता म्हणून तुमचा कॅमेरा सेट करा, तुम्ही मानेपर्यंतच दिसताय. ओके. सो आय एम सॉरी, हृदयावर हात ठेवून काय म्हणायचं आहे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने आता माझा मुलगा जर माझं ऐकत नसेल आणि त्याला मला अभ्यासाला लावायचं आहे, तर त्याच्यासाठी मी प्रार्थना कशी करेल? हे माय रेग्युलर स्टडी ऑफ माय सन, म्हणजे त्याचं नाव घेईल, माझ्या मुलाचा रेग्युलर अभ्यास जे काही आहे ते. आय एम सॉरी, तो अभ्यास करत नाही पण त्याच्यासाठी मी सॉरी म्हणणार. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. कुठल्याही हेल्थ विषयक समस्या असतील तर हे माय हेल्दी लाईफ. आपल्या आरोग्यासाठी आपल्याला काय पाहिजे, उद्देश काय, आपल्याला आरोग्यमय जीवन. तिथे आपलं अफर्मेशन काय राहील, हे माय हेल्दी लाईफ, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू, आय फॉरगिव्ह माय सेल्फ. या पद्धतीने आपण ही प्रार्थना आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी वापरून आपण आपल्या जीवनामध्ये समृद्धी आणि सुखाची अपेक्षा निश्चितच करू शकतो. आणि गेल्या 2 दिवसांमध्ये आपण जे काही शिकलो त्याचा सार हा आहे की हमारे विचार ही हमारा जीवन है. जो कुठला विचार आपण स्वतःप्रती किंवा इतरांप्रती करतो त्यानुसारच आपलं जीवन बनतं. हम ही है हमारे जीवन के शिल्पकार, व्हॉट वी थिंक वी बिकम, असं भगवान बुद्धांनी सांगून गेलेले आहेत. तर आज आपण आपल्या जीवनाची सकारात्मकतेची सुरुवात करूया. इथून आज आपण दिव्य रेकी शक्तीची सुरुवात करणार आहात. तर रेडी आहात? खरोखर या रेकी ऊर्जेला आपल्या जीवनामध्ये स्थान देऊन एक दिव्य पॉझिटिव्हिटी आणि सकारात्मकता एक्सपिरियन्स करून आपण आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटीशी जोडण्यासाठी रेडी? सुरू करायचं रेकी आज? प्लीज टाइप इन चॅट बॉक्स पटापटा. देखिए, आप जशी एनर्जी आपण क्रिएट करू तसा रिझल्ट येणार आहे. सो तुमच्या ऍक्शन्स, वारंवार एकच सांगते की ओनली युअर ऍक्शन्स विल चेंज युअर लाईफ. तर आज आपण ऍक्च्युअल ही रेकी ऊर्जा कशी काम करते आणि याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये कसा सकारात्मक बदल होत असतो हे आपण बघणार आहे. ठीक आहे. तर आपण ही दिव्य रेकी शक्ती
आपल्या जीवनाला कशा पद्धतीने पॉझिटिव्ह, सकारात्मक आणि आनंदी करत असते, याच्याबद्दल आपण आता बघणार आहे. थँक्यू व्हेरी मच. सो रेकी काय आहे आणि रेकी आपल्या जीवनाला कशा पद्धतीने पॉझिटिव्ह करत असते, हा विषय आजच्या सेशन मध्ये आपण बघतोय. तर बघा, प्रत्येक व्यक्ती आपल्या जीवनामध्ये वेगवेगळ्या समस्यांनी ग्रसित आहे आणि या समस्यांच्या समाधानासाठी तो सतत निरंतर प्रयत्न करतोय आणि आपल्या जीवनाला सुख, समाधान, आनंद, आरोग्य, ऐश्वर्य याच्याने भरून टाकतो. मी लिटरली सांगते की माझ्या या 15 वर्ष जास्ती झालेल्या 15 वर्षापेक्षा जास्ती जो मी या हिलिंग क्षेत्रामध्ये काम करते, यात आज हजारो लोकांच्या जीवनामध्ये या सुखांपर्यंत पोहोचण्यास आपण यशस्वी ठरलेलो आहे. कारण एकच लक्षात द्या की वर्तमानातल्या या क्षणांमध्ये जगणं आपण याच्यातनं शिकतो आणि जशी एनर्जी तुम्ही या वर्तमानातल्या क्षणांना द्याल, अगदी त्याच पद्धतीने आपलं जीवन असतं आणि त्याच पद्धतीने आपल्या जीवनाचा रिझल्ट असतो. तो आइए इस रेकी लेवल 1 में हम अपने सर्वोत्तम खुशहाल जीवन यात्रा की सुरुवात करते हैं आणि आपण आपल्या जीवनामध्ये तुम्ही ऍक्च्युअल मी तुम्हाला एनर्जी अनुभव करून देणार आहे की ती एनर्जी कशा पद्धतीने आपल्या जीवनाला सुख, समाधान, आरोग्य संपन्न करते. यात आपण औरा बघायला शिकणार आहे, औरा औरा स्कॅन करायला शिकणार आहे, औरा फील करायला सुद्धा शिकणार आहे. औराचं क्लिन्झिंग कसं करायचं, 7 चक्र आपल्या जीवनावर काय इफेक्ट करत असतात, त्याच्यानंतर 7 चक्रांची एनर्जी कशी बदलायची, त्याच्यानंतर एनर्जी वॉल एक्सरसाइज, अन्न पाण्याला चार्ज करणं, एकूणच सकारात्मक परिपूर्ण जीवन यात्रेची सुरुवात आपण या 10 दिवसांमध्ये करणार आहोत. पण त्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस करणं खूप गरजेचं आहे. आपली केलेली प्रॅक्टिसच आपल्या जीवनाला सकारात्मक आणि पॉझिटिव्हिटीचं वळण देणार आहे. ओके, तर जाणून घेऊ रेकी काय आहे आणि कशा पद्धतीने आपल्या जीवनाला संपूर्ण सकारात्मकता आणि पॉझिटिव्हिटी देत असते. तर रेकी हा एक जपानी शब्द आहे. रेकी काय आहे? एक जपानी शब्द आहे ज्याला आपण सर्वव्यापी जीवनशक्ती असं म्हणतो. सर्वव्यापी जीवनशक्ती. रेचा अर्थ आहे सर्वव्यापी आणि कीचा अर्थ आहे जपानी भाषेमध्ये जीवनशक्ती. ही एक नैसर्गिक उपचार पद्धती आहे. नॅचरल, जसं आपण ऑक्सिजन घेतो आहे, जगण्यासाठी ऑक्सिजन लागतोय, तो मागावा लागतोय का? कंटिन्युअस ही प्राण ऊर्जा जशी आपल्याला मिळते आहे, ही प्राण ऊर्जा म्हणजेच रेकीची ऊर्जा आहे. या पद्धतीमध्ये आपल्या शारीरिक, जेव्हा तुम्ही रेकी शिकताय आता, तरी कुठे कुठे बदल करू शकता या ऊर्जांचा वापर करून. प्रवीण सर, तुमचा कॅमेरा सरळ करा, आडवा येतोय. तर शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा सगळ्या लेवलवर ही दिव्य रेकी शक्ती आपल्याला सहकार्य करते. शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक अशा सगळ्या लेवलवर ही दिव्य रेकी शक्ती आपल्याला सपोर्ट करत असते. ठीक आहे. सर्व धर्मपंथीयांनी या रेकीला मान्यता दिलेली आहे. सर्व धर्मपंथीयांनी या रेकीला मान्यता दिलेली आहे. चीनी याला ची म्हणतात, रशियन याला बायोप्लास्टिक एनर्जी म्हणतात, इंग्रज याला लाईट किंवा होली स्पिरिट म्हणतात, हिंदू याला प्राणशक्ती, प्राण ऊर्जा असे म्हणतात. ईश्वर कहिये, अल्लाह कहिये, गॉड कहिये, सगळे चैतन्य शक्ती ही एकच आहे. हिंदू संस्कृतीमधील अथर्व वेदामध्ये या ऊर्जांचा शोध लागलेला आहे. आता मला सांगा, रेकी म्हणजे सरळ सरळ स्पर्श चिकित्सा. याआधी आपण जेव्हा तणावात असतो, आपल्याला जेव्हा कुठल्या गोष्टीचं दुःख असतं आणि त्या दुःखामध्ये किंवा त्या तणावामध्ये जर का कोणी आपल्याला असा मायेने स्पर्श केला, तर आपल्याला कसं वाटतं? त्या मायेच्या स्पर्शातनं कोणीतरी आपल्याला मायेने स्पर्श केला, डोक्यावरनं हात फिरवला, पाठीवरनं हात फिरवला, तर आपल्याला पॉझिटिव्ह वाटतं ना? म्हणजेच काय?
या ऊर्जांचा वापर आपण करतोय कुठेतरी, फक्त आज आपण तिला प्रॉपर समजून घेऊन त्या ऊर्जांना ऍक्टिव्हेट करणार आहे. जेव्हा तुमचा शक्तिपात होईल, ऍक्च्युअल प्रॅक्टिकल मध्ये मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे, की एखाद्या व्यक्तीला तुम्ही स्पर्श न करता त्याच्या शरीरावर कुठे दुखणं आहे हे तुम्ही ओळखू शकणार आहे. आपल्या डोळ्यांनी तुम्ही एखाद्याचं आभामंडळ बघू शकणार आहे किंवा स्वतःचा औरा फील करणार आहे. या सगळ्या गोष्टी आपल्या प्रॅक्टिकल सेशन मध्ये होतील, पण ते आपल्या शक्तिपातानंतर जेव्हा आपलं रेकीचं अटुनमेंट होईल, त्या अटुनमेंट नंतर तुम्ही याचं प्रॅक्टिकली अनुभव पण घेणार आहे. ठीक आहे. तर ही जी रेकी शक्ती आहे, ही हिचा इतिहास आपण नंतर जाणून घेऊ. पण ही आली कुठून? तर ही जपानमधनं आली, तर आपल्याला माहिती आहे. तर जपानमधनं आली म्हणून हिला रेकी म्हणून ओळखल्या जातो. पण ही रेकी शिकण्याच्या आधी मी याच्याबद्दल जे गैरसमज आहे ते दूर करते. तुम्ही पेपरमध्ये किंवा न्यूजमध्ये बातमी ऐकता किंवा टीव्हीमध्ये बघता, की रेकी करून एखादी घटना अंमलात आणली गेली किंवा एखादा गुन्हा केला गेला, हे कोणी ऐकलंय का? पेपर आणि न्यूजपेपरमध्ये त्यांनी हँड रेज करा. ओके, चला. तर पहिले मी ते क्लिअर करते. तो जो रेकी शब्द आहे, तो फ्रान्स शब्द आहे, फ्रेंच शब्द आहे. तो रेकी शब्द म्हणजे कोणता आहे? फ्रेंच. आणि आपण जी रेकी हा शब्द वापरतोय, ही स्पर्श चिकित्सा म्हणजे हा जपानी शब्द आहे. फरक लक्षात घ्या. आता त्या रेकीचा अर्थ काय आहे? तो फ्रेंच शब्द या रेकीचा अर्थ काय आहे? समजा मला एखाद्या ठिकाणी एखादी फॅक्टरी टाकायची आहे किंवा एखादं हॉटेल टाकायचं आहे, तर मी काय करणार? त्या जागेची पाहणी करणार, की मला फॅक्टरी टाकायची आहे, तर तिथे कच्चा माल उपलब्ध होईल का? मला जो लेबर सोर्स लागणार आहे, तो तिथे उपलब्ध आहे का? तिथे ट्रॅव्हलिंगची सोय म्हणजे जो ट्रान्सपोर्टची जी सोय आहे, ती तिथे अवेलेबल आहे का? ही सगळी पाहणी करणं म्हणजे रेकी करणं. आता तुम्ही म्हणाल, की एखाद्या ठिकाणी बॉम्बस्फोट झाला, करून बॉम्बस्फोट केला, असं जर ऐकायला मिळतं म्हणजे काय आहे, की तो बॉम्ब तिथे फिट करण्याच्या जागी त्यांनी तिथे जाऊन त्या जागेची पूर्ण निरीक्षण केलं आणि वारंवार निरीक्षण करून, की तिथे कशा कम्युनिटीचे लोकं आहेत, काय आहे, कुठे ते प्लांट करायचं हे परीक्षण करणं, म्हणजेच काय झालं त्या जागेची पूर्ण निरीक्षण करणं याला रेकी म्हटलं जातं. आणि त्या रेकीचा आणि आपल्या या रेकीचा कुठेही 0% सुद्धा संबंध नाहीये. क्लिअर? आपण जी रेकी वापरणार आहे, जी बोलतो आहे, जपानी चिकित्सा पद्धती स्पर्श चिकित्सा म्हणून हिला ओळखल्या जाते. आज तर भारतामध्ये हनुमान रेकी, गायत्री रेकी, नारायण रेकी अशा वेगवेगळ्या नावांनी ही ऊर्जा शिकवण्यात येते. ठीक आहे. पण आपण सोर्स जो घेतोय मेन जो जिथून याला स्टार्ट मिळालं, तर तसं म्हटलं तर ही रेकी भारतामध्ये आपण जर बघितलं, की प्रभू रामचंद्रांनी दगडाला स्पर्श करून अहिल्येला शापमुक्त केलं असं आपण कथा ऐकतो किंवा भगवान श्रीकृष्णांनी कुबडेच्या पाठीवरनं हात फिरवून तिचं कुबड नाहीचं केलं. सांगायचा मुद्दा काय? स्पर्शाच्या माध्यमातनं एखाद्याच्या समस्येला हील करणं म्हणजे रेकी चिकित्सा करणं. ठीक आहे. पण रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये जेव्हा आपण जातो, तेव्हा या स्पर्शाचीही गरज भासत नाही. जगाच्या पाठीवर असलेल्या कुठल्याही व्यक्तीला हील आपण करू शकतो. हे प्रॅक्टिकल आता आपली जी सेकंड लेव्हलची बॅच चालू आहे सध्या, त्याच्यात आपण उद्याच्या सेशनमध्ये हे प्रॅक्टिकल करणार आहे. प्रॅक्टिकल असतं, की तुम्ही पेशंट उद्या त्यांना सांगून ठेवलं, एक पेशंट तुम्हाला रेडी ठेवायचा आहे. त्याला फोन करून रेडी ठेवायचं आहे, की तुम्ही तुमचे व्हायब्रेशन जगाच्या पाठीवर कुठेतरी पोहोचतील आणि तुम्ही तो अनुभव घ्याल, की तुम्ही ज्या जागेवरनं बसले आणि दुसऱ्या शहरामध्ये तुम्ही हिलिंग पाठवून त्याच्या वेदना कमी करताय. हा प्रॅक्टिकल अनुभव आपण रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये घेत असतो. जे आपण उद्या आपली जी करंट बॅच चालू आहे त्याच्यात उद्याच्या सेशनमध्ये हे प्रॅक्टिकल होणार आहे. तर आज जरी आपल्याला ह्या गोष्टी चमत्कारिक वाटत असल्या, पण रेकी हे कुठेही चमत्कारांची जोडत नाही. जर आता आपण या क्षणी Googleवर गेलो, कारण आजकाल सगळी माहिती आपल्याला कुठे भेटते? Google बाबा की जय. तर Googleवर जर गेलो आपण का आणि आता जे मी तुम्हाला सांगते आहे त्या पद्धतीने जर आपण बघितलं, 1 मिनिट. तर Googleवर जाऊन फक्त आपण रेकी आणि हे करून बघा तुम्ही रेकी इन हॉस्पिटल. रेकी इन हॉस्पिटल. रेकी झालं ते आपल्याला रेकी पाहिजे. आपल्या रेकीची स्पेलिंग आहे REIKI.
तर बघा वर्ल्ड मध्ये बिफोर ऑपरेशन आणि ऑपरेशन नंतर पेशंट लवकर हील व्हावा यासाठी हॉस्पिटल्स मध्ये रेकी दिली जाते. हे त्याचे वेगवेगळे ग्रुप हिलिंग किंवा पर्सनल हिलिंगचे उदाहरणं आहे. माझ्या स्वित्झर्लंडला किंवा बाकीच्या अमेरिकेमध्ये जे स्टुडंट आहेत त्यांनी सांगितलं की तिथे एका हिलिंगसाठी म्हणजे हॉस्पिटलमध्ये 12-12 लाखाचं पॅकेज आहे त्यांना. हिलिंग जेव्हा ते देतात तर त्यांना जॉब आहे आणि रेकी कौन्सिल ऑफ इंडियाकडनं आम्ही भारतामध्ये आता आमचे प्रयत्न चालू आहे की या पद्धतीने हिलिंगची परवानगी भारतातही मिळावी, जेणेकरून तो पेशंट लवकर हॉस्पिटलमधनं क्युअर व्हावा आणि त्याच्या लाईफमध्ये जे काही ब्लॉकेजेस आहे, जे प्रॉब्लेम आहे ते दूर होऊ शकतील. हे आपण या पद्धतीने हॉस्पिटल्समध्ये रेकी आता सुरू करावे किंवा घराघरात. आता हॉस्पिटलमध्ये सुरू होईल तेव्हा होईल, पण आपण आपल्या घरामध्ये या ऊर्जांचा वापर करू शकतो की नाही? आपल्या घरात स्वतःसाठी किंवा आपल्या फॅमिली मेंबरसाठी जरी आपण यूज करू शकलो, तरी आपल्याला छान वाटेल की नाही वाटेल? तर ते माध्यम तुम्ही बनणार आहे, पण लेव्हल 1 मध्ये आपली मर्यादा असते फक्त 10% एनर्जी आपण लोकांपर्यंत पोहोचवू शकतो. ठीक आहे? तर आता रेकीचे सिद्धांत सांगितलेले आहे. कारण आपोआप तर बदल घडणार नाहीये. या बदलांसाठी आपल्यालाही काही प्रयत्न करायचे आहेत. तर त्याच्यात हे बघा डॉक्टर मिकाऊ सुई आहेत. 1 मिनिट. हे डॉक्टर मिकाऊ सुई आहेत ज्यांनी ही ऊर्जा जगभरात पोहोचवली. म्हणजे रेकीचं रिडिस्कव्हर यांना म्हणतात. त्यांनी दिव्य रेकी शक्ती ही रिडिस्कव्हर केली. तर सगळ्यात पहिले आपण यांचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ, की हे कोण होते? तर डॉक्टर मिकाऊ सुई हे जपानमध्ये पी-एच-डी झालेले प्राध्यापक होते आणि काही काळ यांनी अमेरिकेमध्ये पण घालवलेला आहे. तर यांनी जेव्हा डॉक्टर मिकाऊ सुई जेव्हा एक दिवस क्लास घेत होते, तर तेव्हा त्यांना त्यांच्या स्टुडंटनी प्रश्न विचारला, की जगामध्ये संपूर्ण दुःख निवारण करणारी अशी काही एनर्जी आहे का, ज्याचा वापर करून आपण लोकांना दुःखमुक्त करू शकतो? भगवान त्यांचा अभ्यास खूप झाला होता आध्यात्मिक. आपल्याला माहिती आहे भारताच्या भूमीमध्ये ऋषी-मुनींनी अनेको वर्ष तपश्चर्या करून लोकांचं दुःख निवारण केलं किंवा आजचे संत स्पर्शाच्या माध्यमातून लोकांना हील करतात. भगवान बुद्धांनी सुद्धा दुःख मुक्तीचाच मार्ग शोधला, पण तो मार्ग शोधण्यासाठी किती काळ जावा लागला? 12 वर्षाचं त्यांना तपश्चर्या करावी लागली. आजच्या या धकाधकीचं त्यांना एवढं माहिती होतं डॉक्टर मिकाऊजींना, की साधना केल्याशिवाय काही भेटणार नाही. आणि म्हणून ही साधना करायला त्यांनी माउंट कोरियामा नावाची जपानमध्ये एक पहाडी आहे. जिथे आता रेकीचं प्रार्थना स्थळ आहे आणि त्या माउंट कोरियामा नावाच्या पहाडीवर डॉक्टर मिकाऊसुई हे गेलेत आणि तिथे जाऊन त्यांनी 21 दिवस अन्न पाण्याशिवाय तपश्चर्या केली. 21 दिवस अन्न पाण्याशिवाय तपश्चर्या केली. 21 दिवस मोजण्यासाठी ते दगड घेऊन गेले होते. छोटे-छोटे 21 दगड त्यांनी एका पिशवीत टाकले. 1 दिवस संपला की तो पहाडीच्या खाली टाक. असं करता-करता 20 दिवस संपले आणि त्यांना काहीच जाणवलं नाही. त्यांना असं वाटलं की मी एवढा प्रयत्न केला, अन्न-पाणी त्यागून बसलेलो आहे आणि मला काहीच जाणवत नाहीये. पण त्या 20व्या दिवशी म्हणजे 21व्या दिवशीच्या संध्याकाळी सूर्यास्ताच्या वेळेस आकाशातनं त्यांच्याकडे काही बलून्स येताना दिसले आणि त्या बलून्सवर काहीतरी लिहिलेलं दिसलं. आता ते लिहिलेले जे चिन्ह होते, ते जपानी भाषेतले चिन्ह होते, जे आपण रेकीच्या द्वितीय लेव्हलमध्ये, तृतीय लेव्हलमध्ये वापरतो. ते चिन्ह असं समजा, की ब्रह्मांडाने त्यांचा शक्तिपात केला. जो युनिव्हर्सनी त्यांचा शक्तिपात केला आणि रात्रभर ते मूर्छित अवस्थेत राहिले. बघा रेकी ऊर्जा फक्त मला ऐकून किंवा YouTubeचे व्हिडिओ बघून किंवा पुस्तकं वाचून वापरता येत नाही. याच्यासाठी तुम्हाला शक्तिपात या प्रोसेसमधनं जावंच लागतं. विथआऊट अटूनमेंट तुम्ही या ऊर्जांचा वापर करू शकणार नाही. जे मी तुम्हाला औरा बघायला शिकवणार आहे किंवा एखाद्याचं स्पर्श हिलिंग किंवा उद्या जसं आमचं सेकंड लेव्हलमध्ये डिस्टन्स हिलिंगचं आहे, तर विथआऊट शक्तिपात आपण या ऊर्जांचा वापर करू शकणार नाही. तर आपण या शनिवारी सकाळी 6:15 ला आपण शक्तिपात घेणार किंवा फ्रायडेला सगळ्यांना 5:30 आज कुठला वार आहे? बुधवार, गुरुवार, शुक्रवार. उद्या सकाळी 5:30 ला सगळ्यांना वेळ आहे का? उद्या आपण अटूनमेंट घेणार. पहाटे 5:30 रेडी? म्हणजे आपण लवकर प्रॅक्टिकल प्रॅक्टिकलकडे वळू शकू.
शक्तिपातानंतरच आपण सगळ्या एनर्जी अनुभव करू शकणार आहे. तर उद्या ज्या प्लीज कृपया उद्या अब्सेंट राहू नका. मग 5:30 वाजता पण 5:30 ऍक्टिव्हेशन नाही, उद्या याच वेळेस आपण घेणार, 4 वाजता घेणार आपण, कारण उद्या मॉर्निंगला मला पॉसिबल नाहीये. तर उद्यासाठी जे आपल्याला सोय करायचं आहे तर हे की तुमच्याशिवाय दुसरं कोणी नसावं. उद्याच्या अटुनमेंटच्या वेळेस तुमच्याच पेक्षा सोबत दुसरं कोणी नसावं. आणि तुम्ही रूट चक्रापर्यंत मला दिसायला पाहिजे. डोक्याच्या वर थोडी जागा रिकामी ठेवायची आहे. आज मी तुम्हाला एक गुगल फॉर्म पाठवते. तो गुगल फॉर्म तुम्हाला भरून ठेवायचा आहे, कारण तुमच्या नावांची लिस्ट प्रिंटेड मला म्हणजे मी प्रिंट करून ठेवते. शक्तिपाताच्या वेळेस तुमचं नाव आणि तुम्ही कुठे आहात त्याची मला माहिती पाहिजे लागत असते. तर तो गुगल फॉर्म तुम्ही भरून द्या, म्हणजे अटुनमेंटच्या वेळेस मला ते सोपं जाईल, कारण स्क्रीनवर प्रत्येकाचे नावं रीड करायला खूप वेळ निघून जातो आणि म्हणून माझ्याकडे ती लिस्ट असली की मला शक्तिपात देणं सोपं जातं. आणि त्याच्यानंतर आपण लगेच ऍक्टिव्हेशन देऊन तुम्हाला या ऊर्जा कशा अनुभवता येतील हे प्रॅक्टिकल आपण घेणार आहे. त्याच्यानंतर तुमच्या घरचं पाण्याची चव कशी बदलते प्रॅक्टिकली हे पण आपण करणार आहे, पण ते हळूहळू 10 दिवसात होईल. सगळंच काही उद्या होणार नाहीये. उद्या आपला शक्तिपात आणि त्याच्यानंतर ऍक्टिव्हेशन या 2 गोष्टी आपण उद्या घेणार आहे. ठीक आहे, तर उद्या 1 ग्लास पाणी पिऊन रेडी राहायचंय, व्हिडिओ ऑन ठेवायचा आहे, स्वतःच्या नावाने इथे कनेक्ट व्हायचंय. दुसऱ्यांच्या नावाने नाही, नाव पूर्ण प्रॉपर कनेक्ट करा आणि आज पाठवलेला गुगल फॉर्म पूर्ण भरायचा आहे, जेणेकरून तुमच्या नावाची लिस्ट माझ्याकडे राहील आणि मग तो तुमचा शक्तिपात प्रॉपर होऊ शकेल. वेळेवर जॉईन करा, कारण आपल्याकडे फक्त 300 लोकांची लिमिट आहे. कारण अटुनमेंटच्या दिवशी लोक जास्ती येतात, तर कृपया लवकर जॉईन करायचंय. ठीक आहे, ही काळजी घ्या, नाहीतर मग अजून आपल्याला थांबावं लागेल. क्लिअर झालं? अटुनमेंट शक्तिपातासाठी काय रेडी करायचं? 1 ग्लास पाणी प्यायचंय, व्हिडिओ ऑन पाहिजे, रूट चक्रापर्यंत तुम्ही मला दिसायला पाहिजे. चला आता आपण मिकाओसिनची स्टोरी पुढे करू, की कशा पद्धतीने त्यांना हा शक्तिपात म्हणजे त्यांनी ग्रहण केला. तर ब्रह्मांडाने जणू त्यांचा शक्तिपात केला आणि त्याच्यानंतर म्हणते ना आपल्याला काहीतरी मिळालं आणि लोकांना सांगायचं, तर सकाळी जेव्हा ते उठले, इतकं 21 दिवसाचा उपवास होता, अन्न पाणी ग्रहण केलेलं नव्हतं आणि त्यांना पूर्ण एनर्जेटिक वाटत होतं आणि त्या ऊर्जांमध्ये ते या पॉवरफुल ऊर्जांमध्ये त्यांनी धावत सुटले पहाडीच्या खाली आणि कुणाला तरी सांगावं म्हणून ते धावत होते, तर अचानक त्यांच्या पायाला अंगठ्याला ठेच लागली आणि आपला ठेच लागल्यावर आपण कुठेही शरीराला लागलं तर आपला पहिले काय पोहोचतो, तिथे हात पोहोचतो. त्यांनी पायाचा अंगठा हाताने असा पकडला आणि तिथे त्यांनी रेकीचा पहिला अनुभव घेतला, की जे त्यांच्या अंगठ्यातनं ठेच लागल्यामुळे रक्त वाहत होतं, ते रक्त थांबलं. पहिला अनुभव अचानक आणि त्या ज्या वेदना होत होत्या, त्या वेदना देखील तिथे त्यांच्या थांबल्या. हा त्यांनी घेतलेला पहिला अनुभव. त्यानंतर 21 दिवसाचा उपवास असल्यामुळे त्यांना खूप भूक लागलेली होती आणि मग ते पहाडीच्या खाली उतरले. एका खानावळीत गेले. त्या खानावळीच्या मालकाला त्यांनी म्हटलं, की मला खूप भूक लागलेली आहे. तेव्हा मिकाओसिनचं वय जास्ती होतं आणि त्याच्यामुळे मग त्यांनी तो जो मालक म्हणे, की तुम्ही उपाशी आहात असं तुम्ही सांगितलं, तर तुम्ही पहिले हलकं ज्यूस घ्या. कारण तुमच्या वयानुसार तुम्हाला पोटभर जेवण केल्याने त्रास होऊ शकतो. आपल्यालाही माहिती आहे, की 2 वेळेच्या एकादशीचा उपवास केल्यानंतर दुसऱ्या दिवशी जर आपण पोटभर जेवण केलं तर कुठेतरी अनइझी वाटतं आणि म्हणून त्यांनी बोलले, की नाही मला पोटभर जेवायचं आहे. त्या हॉटेल मालकाने त्यांना पोटभर खायला दिलं. त्यांना कुठेच काही त्रास वाटला नाही. हाही त्यांनी एक अनुभव घेतला, की नाही मला खूप ऊर्जावान जाणवत आहे. पण जेवत असताना हॉटेल मालकाची जी नात होती, तिच्या गालावर सुजन दिसत होते आणि तिच्या चेहऱ्यावर त्या सुजन आल्यामुळे जे दुःख होतं, वेदना त्यांना जाणवत होत्या. यांनी त्या मालकाला विचारलं, की त्या मुलीला काय त्रास आहे? तर त्यांनी सांगितलं, की हिच्या दातांमध्ये दुखणं आहे आणि त्याच्यामुळे हिच्या म्हणजे गालांवर सुजन आलेली आहे. यांना अंतर्प्रेरणा मिळाली, की या मुलीच्या गालाला आपण स्पर्श केला पाहिजे आणि म्हणून त्यांनी त्या हॉटेल मालकाची परवानगी घेतली आणि त्या मुलीला आता यांचं वय बघता आणि त्यांच्या चेहऱ्यावरचं तेज बघता त्या मालकाने त्यांना परवानगी दिली आणि त्यांनी त्या मुलीच्या गालावर असे दोन्ही हात 10 मिनिटं पर्यंत ठेवले आणि 10 ते 15 मिनिटामध्ये त्या मुलीच्या ज्या गालांची जी स्वेलिंग होती ती तर कमी झालीच झाली, पण तिला ज्या वेदना होत होत्या, जो पेन होता तो सुद्धा कमी झाला आणि त्या मुलीच्या चेहऱ्यावर प्रसन्नता जाणवली. या पद्धतीने हा पहिला पेशंट डॉक्टर मिकाओसिननी हँडल केलेला होता.
मग त्यांनी याच ऊर्जांसाठी 7 वर्ष, आता त्यांना तर सगळं मिळालेलं होतं जीवनामध्ये, तर 7 वर्ष त्यांनी तिथल्या बेगर सोसायटीमध्ये निशुल्क सेवा दिली. की तिथल्या भिकाऱ्यांच्या वस्तीत जाऊन की त्यांना निशुल्क सेवा दिली, की यांच्या जीवनामध्ये चांगलं झालं पाहिजे. मला तर आयुष्यात सगळं मिळालेलं आहे. मला जे पाहिजे ते सगळं माझ्याकडे आहे. पण या ऊर्जांचा लाभ जे नीडी पीपल आहे, जे गरीब आहे, त्यांच्यासाठी त्यांनी निशुल्क सेवा चालू केली. 7 वर्ष सेवा दिल्यानंतर त्यांना असं लक्षात आलं, की ज्या लोकांना त्यांनी बेगर सोसायटीतनं सभ्य वस्तीत पाठवलं होतं, तर ते लोकं वापस यायला लागले. यांना कळत नव्हतं, की माझ्याकडनं नेमकी कुठली चूक झाली. माझा उद्देश तर खूप चांगला आहे, की या लोकांच्या यांना सभ्य लोकं बनवायचं आहे, यांना कामाला लावायचं आहे आणि यांचं जीवन. मग तिथे ते ध्यानस्थ त्यांच्या कुटीमध्ये गेले ते आणि ध्यानस्थ बसले, की आपली चूक काय झाली आणि ते ध्यानस्थ बसत असताना आकाशवाणी म्हणा किंवा इनर इंट्युइशन म्हणा त्यांना प्राप्त झालं आणि तिथे त्यांना 2 सूचना मिळाल्या. तुला इथे कोणी बोलवलं होतं का? उत्तर काय होतं? डॉक्टर मिकासो स्वतः गेले होते. ठीक आहे. दुसरं त्यांना मिळालं, की तू जी काही सेवा देतो आहे, त्या बदल्यात तू काही घेतलं का? परत उत्तर होतं, नाही. ते सेवाभावनेने गेले होते आणि तिथून मग रेकीसाठी एक नियम 2 नियम तयार झाल्या. कुणी मागितल्याशिवाय त्यांना रेकी द्यायची नाही. आता बघा, उद्या जो आपण शक्तिपात देणार आहे, तर त्याच्यासाठी तुमची परवानगी घ्यायला आपण Google फॉर्म भरून घेतोय. ते Google फॉर्म म्हणजे काय तुम्ही परवानगी देताय, की मी तुम्हाला शक्तिपात घ्यायचा आहे. ठीक आहे? तर मागितल्याशिवाय कुणाला रेकी द्यायची नाही आणि त्या बदल्यात काहीतरी मोबदला घ्यायचा. आता चिंता करू नका तुमच्याकडनं कुठलाही मोबदला घेणार नाहीये. कारण मला युनिव्हर्सनी एवढं सगळं या रेकीच्या माध्यमातून दिलेलं आहे आणि म्हणून मी हे ग्रॅटिट्यूडचे सेशन चालू केलेले आहे. कारण देणारा वरचा आहे आणि तो मला भरभरून देतोय. ठीक आहे, तर त्याच्यामुळे रेकी लेव्हल 1 चं तुम्हाला कुठलाही चार्ज पडणार नाही, काळजी करू नका. तर फक्त Google फॉर्म आठवणीने भरा. तर हे 2 नियम आणि मग तिथून ते बेगर सोसायटीतनं निघाले आणि त्यांनी मग क्लिनिक टाकलं रेकीचं. बिना औषध उपचार आणि ते जपानमध्ये सायंटिफिक दृष्ट्या सगळ्या गोष्टींना विचार करणारा देश आणि तिथे असा बॅनर पाहून लोकं जाणार का हो तिथे? पण कसं असतं कधी-कधी आयुष्यात एवढं दुःख असतं एखाद्याच्या, एवढा प्रॉब्लेम असतो, एवढ्या आरोग्याच्या समस्या असतो, की आपण जाऊनच बघतो ना, चला एकदा आपल्या इकडे एखादा आहे रस्त्यावर नाडीतज्ञ आणि आपल्याला म्हणतो, की चला नाडी पाहून तुमचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करतो. आपण जायची हिंमत करतो ना, तर खूप दुखत असेल, काही प्रॉब्लेम असेल, औषधं घेऊन ठीक होत नसेल, तर जातो आपण. आता तुम्हाला एक उदाहरण सांगते. आपल्याकडे माधुरी डोंगरे म्हणून स्टुडंट होत्या आणि त्यांचा YouTubeवर आज मी व्हिडिओ पण टाकते त्यांचा वाटल्यास. तर त्या जेव्हा क्लासला आल्या, लक्षात घ्या त्यांच्या घरी 3 डॉक्टर आहेत. हसबंड एम-बी-बी-एस डॉक्टर, मुलगा आणि सून एम-एस झालेले, एम-डी झालेले कॅन्सर रिसर्च पर्सन. तिघही डॉक्टर आणि मॅडमला एक असा ऑटो इम्यून डिसऑर्डर झाला, की ज्या डिसऑर्डरमध्ये मॅडमच्या तोंडातनं सतत रक्त यायचं. रक्त येऊन आतून तोंड कोळशासारखं काळं झालं होतं. हे माझे नाही मॅडमची वाक्य आहेत. तुम्ही त्यांचा व्हिडिओ बघाल तर तुम्हाला लक्षात येईल. आणि पुण्याला आहे त्यांचं ते पुण्याच्या राहणारे आहेत. तर त्यांच्या तोंडातनं ते रक्त येऊन आतून तोंड काळं. घरी 3-3 डॉक्टर सगळ्या कॅन्सरपर्यंत सगळ्या टेस्ट झाल्या आणि ऑटो इम्यून डिसऑर्डर डिक्लेअर झाला आणि त्याच्यात डॉक्टरांनी म्हटलं, की आता याच्यावर औषध नाही. जे काही तुम्हाला पुढचं जीवन आहे, ते असंच काढावं लागेल आणि असंच काढावं लागेल म्हणजे काय, माझ्याशी जुळेपर्यंत त्याच्या आधी 1 वर्ष त्यांचं जेवण काय होतं, दूध, पोळी मिक्सरमध्ये ग्राइंड करून पातळ फक्त जिभेवर ठेवून गिळणं. कारण ते तोंडावर जर फक्त त्यांनी काही क्षण ठेवलं, तरी त्यांना वेदना व्हायच्या, एवढा त्रास होता आणि मेडिकल सायन्समध्ये कुठलंही औषध नव्हतं. लक्षात घ्या मेडिकल सायन्समध्ये कुठलंही औषध नव्हतं. अशा वेळेस जेव्हा त्यांनी मला क्लास जॉइन केला, तो व्हिडिओ जुना आहे आता जो टाकलेला आहे भरपूर. तर त्यांचा जेव्हा त्यांनी क्लास चालू केला, 2nd, 3rd लेव्हल त्यांनी केल्यानंतर जेव्हा त्यांनी प्रॅक्टिस केली, तर 3 महिन्यामध्ये, 4 महिन्यामध्ये त्यांचा तो त्रास पूर्ण कमी झाला. जेव्हा व्हिडिओ लाईव्ह सेशनमध्ये असाच रेकॉर्ड केला होता, तर 60% ते 70% त्या बऱ्या झाल्या होत्या. तिखट खाऊ शकत होत्या आणि नंतर जुने काय 1-1.5 वर्षात त्यांनी सांगितलं,
की आता त्या लाल तिखटाची चटणी पण खाऊ शकतात, इतक्या त्या बऱ्या झालेल्या आहेत. हा रिझल्ट फक्त आणि फक्त रेकीतनं मिळालेला आहे. त्यांचा 60 to 70% ठीक झाल्याचा व्हिडिओ आपल्या युट्यूबवर आहे. नंतरचा क्लासमध्ये येऊन त्यांनी सांगितलं, पण ते रेकॉर्डिंग काय मला एवढे व्हिडिओज टाकायचं सवय नाहीये, म्हणून माझं युट्यूब चॅनल मागे आहे. ठीक आहे. कारण मला असं क्लासमध्ये लाईव्ह मी कितीही बोलेल, पण ते 2-3 मिनिटाचा व्हिडिओ आणि एक्सपिरियन्स घ्यायला ते जमत नाही. ठीक आहे. तर या पद्धतीने तुम्ही जर ट्रस्ट कराल, का बरं सांगितलं उदाहरण, की एवढा मोठा जिथे मेडिकल सायन्सकडे औषध नव्हतं, ज्यांनी सांगितलं आयुष्यभर तुम्हाला असंच जगायचं आहे. आज ती व्यक्ती पूर्णपणे बरी झाली. दुसरं उदाहरण, तो मी फक्त 4th स्टेजचा कॅन्सर ठीक झाला. तो व्हिडिओ एकदा बघा. त्या पेशंटनी स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स शेअर केलेला आहे. त्यांच्या बहिणीने त्यांना हिलिंग दिलं. डॉक्टरनी फक्त त्यांना 40 दिवसाचं आयुष्य दिलेलं होतं. रोज त्यांची बहीण त्यांच्या नाकाला झोपलेले असताना हात लावायची. विचार करा काय परिस्थिती असेल, बहीण आहे की गेली. इकडे 47 दिवसाचं त्यांचं जेव्हा हिलिंग कंप्लीट झालं, डॉक्टर वॉज शॉक. मला असं वाटत होतं म्हणे कुणातरी कडून निरोप येईल की ही पेशंट गेली. आणि ही 3 वर्ष आधीची गोष्ट आहे. आता ते पेशंट एकदम व्यवस्थित आहे आणि याच वर्षी त्यांनी जानेवारीमध्ये काहीतरी पूर्ण त्यांनी ते सांगितलं. ठीक आहे. तर या पद्धतीने तुमच्या ज्या काही सगळ्या प्रॉब्लेम आहे, ट्रस्ट अँड प्रॅक्टिस या 2 गोष्टी तुम्हाला लागतील. का बरं हे उदाहरणं सांगते? कारण तुम्ही आज जे काही आपण जीवन जगतोय त्याच्या पलीकडचे आहेत. शिर्डीचे एक सर तर माझीच परीक्षा घ्यायला क्लास जॉइन केला होता. लोकमतला संपादक, लेखक, पत्रकार व्यक्ती. अगदी मुख्यमंत्र्यांपर्यंत त्यांनी इंटरव्ह्यू घेतलेले आहे. आणि त्यांनी असा वेबिनार ऐकला आणि मी या सगळ्या गोष्टी सांगितल्या, की असं-असं रेकीनी होतं. सरांनी ॲडमिशन घेतली. कशाला घेतली? माझी परीक्षा घ्यायला. की मॅडम ज्या गोष्टी सांगतात आहे, की सेकंड लेव्हलमध्ये डिस्टन्स हिलिंग होतं किंवा स्पर्शाने आपण एखाद्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. त्यांचाही व्हिडिओ YouTubeवर आहे. ते इतके सुंदर हीलर आहे, की आज त्यांनी अनेकांचे व्यसन सोडवले, अनेकांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह केले. एखाद्या वेळेस मलाही खूप अनइझी वाटलं, तर मी त्या सरांना फोन करते, की "सर, आज हीलिंगची गरज आहे. तुम्ही मला हीलिंग द्या." इतकं त्यांचं पॉवरफुल हीलिंग झालेलं आहे. तर फक्त कशामुळे ट्रस्ट अँड प्रॅक्टिस. तर तुम्ही पण ट्रस्टने उद्या जो शक्तिपात आहे, तो ट्रस्टफुली अटेंड करा आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला प्रॅक्टिकली या ऊर्जांचा अनुभव करून देणार आहे. जे तुम्हाला मिळालेलं आहे. त्या प्रॅक्टिकली एनर्जीचा आपण अनुभव घेणार आहे. तर त्याच्यामुळे अटूनमेंट प्रोसेस कंप्लीट करणं गरजेचं आहे. ठीक आहे. तर मिकाओसींनी आपलं स्टोरी चालू होती. मिकाओसींनी क्लिनिक चालू केलं आणि तिथे एक पोटदुखीचा ज्याला खूप साऱ्या पोटदुखी बऱ्याच वर्षापासून होती. अनेक उपचार त्याच्यावर केले गेले, ठीक होत नव्हते आणि असा पेशंट मिकाओसींकडे आला आणि त्यांनी त्यांना हीलिंग चालू केलं आणि त्या पेशंटचा प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. आता तुम्हाला माहिती आहे, की एक साडीचा सेल लागला, तर एखादी महिला 4 महिलांना सांगते, की "जा बरं तिथे छान सेल लागलेला आहे, बघून एकदा." अगदी त्याच पद्धतीने मिकाओसीनच्या क्लिनिकची पब्लिसिटी झाली त्या काळात. आणि पूर्ण भरपूर लोकं तिथे त्यांच्याकडे जायला लागले. अशातच द्वितीय महायुद्धाचा काळ होता आणि त्या युद्धामध्ये जे काही हिरोशिमा नागासाकीचा बॉम्ब ब्लास्ट झाला आणि त्याच्यानंतर तिथे हे जे होते तेव्हाचे चिरोजी हयाशी हे तिथले एअर चीफ मार्शल होते. डॉक्टर चिरोजी हयाशी हे एअर चीफ मार्शल होते आणि यांनी तिथे जे काही हे हताश झाल्याने यांनी यांची शरण घेतली, यांना गुरु मानलं आणि रेकीचे यांच्या नंतरचे रेकी ग्रँडमास्टर चिरोजी हयाशी बनले. यांनी फक्त छोटंसं क्लिनिक टाकलं आणि चिरोजी हयाशींनी जपानमध्ये रिसर्च सेंटर काढलं रेकीचं आणि हळू-हळू देशाच्या बाहेर सुद्धा थोडंसं रेकीबद्दल माहिती व्हायला लागलं. तर या दोघांनी तर तिथे फक्त निर्मिती केली, पण जगामध्ये जी रेकी पोहोचली ती हवाई टकाटांमुळे. ती कशी? तर बघा या हवाई टकाटांना वयाच्या 30व्या वर्षी रेअर टाइप ऑफ कॅन्सर झाला. वयाच्या 30व्या वर्षी असा कॅन्सर झाला, की ज्याच्यामुळे खूप कॉम्प्लिकेशन्स आणि अनेक ऑपरेशन त्यांना करावे लागणार होते. या मूळच्या जपानच्या होत्या. लग्नानंतर अमेरिकेला सेटल झाल्या. कशातरी त्या अमेरिकेतनं जपानला आल्या आणि चिरोजी हॅशनच्या मार्गदर्शनाखाली 6 महिने रेकी उपचार घेऊन त्या पूर्णतः त्या कॅन्सरच्या आजारातनं बऱ्या झाल्या आणि या पहिल्या महिला रेकी ग्रँडमास्टर बनल्या आणि वय वर्ष 30वर विचार करा त्या काळात आजही कॅन्सरची भीती वाटते. त्या काळात 30व्या वर्षी कॅन्सर झालेली महिला 82 वर्षापर्यंत जगल्या. फक्त रेकीची दैनंदिन प्रॅक्टिस करून आणि जगामध्ये त्यांनी त्यांच्या हयातीमध्ये किती ग्रँडमास्टर तयार करून दिले? तर या संपूर्ण जगामध्ये त्यांनी 22 ग्रँडमास्टर आज तर ऑनलाईनमध्ये आपण एवढे सगळे लोकं जुळलेलो आहेत. पण त्यांनी
त्या काळामध्ये तेवढे ग्रँडमास्टर तयार केले. आता विचार करा, एवढी सुंदर एनर्जी त्यांनी जगाला दिली आणि म्हणून आजही इंटरनॅशनल रेकी असोसिएशन जे आहे त्याचं मुख्य केंद्र जपान नसून अमेरिकेला आहे. जपानला रिसर्च सेंटर आहे, पण अमेरिकेला याचं एक मोठं असोसिएशन आहे आणि आता पाउला हेरन हे ते असोसिएशन सांभाळतात आहे. पाउला हेरन या एनर्जीचं पूर्ण जे आहे ते असोसिएशन सांभाळतात. तर या पद्धतीने ही जी गुरु परंपरा आहे, आज भारतामध्ये कोणी रेकी पोहोचवली तर याच्यासाठी पाउला हेरन यांनाच मानलं जातं. आणि आता सध्या त्या भारतात आहेत पाउला हेरन. आणि आमचा एक हैदराबादला आता प्रोग्राम आहे, 24 ला इंटरनॅशनल रेकी सिम्पोजियम आहे, तर त्याच्यासाठी पाउला हेरन या चीफ गेस्ट म्हणून आम्ही बोलवलेले आहे हैदराबादला 24 फेब्रुवारीला. तर आपले असे या पद्धतीने प्रोग्राम सुरू असतात. आता नुकताच ऑक्टोबरला आपला पुण्याला झाला, आता हैदराबादला आहे, त्याच्या आधी दिल्लीला झालेला आहे. तर ज्या ज्या पद्धतीने तुम्ही जर जेवढं या रेकीचा सहजतेने स्वीकार कराल, तेवढीच पॉझिटिव्हिटी तुम्ही तुमच्या जीवनामध्ये अनुभव करणार आहे. हा झाला रेकीचा थोडक्यात इतिहास आपण बघितला, कारण डिटेलमध्ये आपल्याला इतिहास शिकायचा नाही, आपल्याला प्रॅक्टिकल शिकायचं आहे. तर या रेकीचे डॉक्टर मिकाओसींनी 5 तत्व सांगितलेले आहेत. किती तत्व सांगितलेले आहेत? 5 तत्व. आणि खरोखर रेकीचं बेनिफिट घ्यायचं असेल तर या 5 तत्वांना आपल्याला आपल्या जीवनामध्ये जागा द्यायची आहे. तर बघूया ते 5 तत्व काय आहे. हे बघा, जे तुम्हाला सांगितलं की हॉस्पिटलमध्ये रेकीचा वापर केला जातो. लेव्हल 1 मध्ये जे तुमचं उद्या शक्तिपात होईल, त्याच्यानंतर तुम्ही स्वतःला टच हिलिंग, दुसऱ्यांना टच हिलिंग आणि जास्तीत जास्त 3 इंच वरून तुम्ही हिलिंग देऊ शकता, एवढीच मर्यादा आहे. पण रेकीच्या सेकंड लेव्हलमध्ये तुम्ही जगाच्या पाठीवर कुठेही हिलिंग करू शकता, कुठेही ती पॉझिटिव्हिटी पाठवू शकता. तर रेकीचे जे 5 तत्व आहे त्याच्यातलं पहिलं तत्व काय करायचंय? मी तुम्हाला सांगितलं की फक्त आजचा दिवस. उद्या माहितीये का? उद्या कोणी पाहिलेला आहे का? मी याच्यावर कविता लिहिली होती. उद्या जीवनात कधी ना आला. कसं असतं, आपण कुठलंही काम करताना काय म्हणतो? आज नाही उद्या ते करेन. पण तो उद्याचा दिवस कसा येत असतो आपल्या जीवनामध्ये? आज बनून येत असतो. शेवटचं कडवं सांगते मी त्या कवितेचं. नसते विसंबली उद्यावर, तर चढले असते प्रगतीचे शिखर. नाही चढावे लागले असते अपयशाचे ते डोंगर. असा उद्याने घात माझा केला, पण उद्या जीवनात कधी ना आला. लक्षात घ्या, जे काही करायचं आहे ते आपल्याला फक्त आणि फक्त आज मध्ये करायचं आहे, आत्तामध्ये करायचं आहे. तर प्रत्येकाकडे जगायला आजचा दिवस आहे. कारण कालच्या रात्री 24 तासात 10 लाख प्लस लोकांनी या पृथ्वीवरनं टाटा बाय बाय केलं. आपण आहोत म्हणजे त्या क्रिएटरनी आपल्याला जीवन जगण्याची संधी दिलेली आहे. आपल्या पूर्ण परिवारातले सदस्य आपल्यासोबत आज आहे, तर डबल सेलिब्रेशनची पार्टी करण्याची संधी दिलेली आहे. म्हणून फक्त आणि फक्त आजच्या दिवस आपल्याला हे प्रिन्सिपल्स पाळायचे आहेत. जस्ट फॉर टुडे. रेडी आहात प्रिन्सिपल समजून घ्यायला? आजच्या दिवस मी राग करणार नाही. फक्त आजच्या दिवस मी राग करणार नाही. एवढं सोपं आहे का हो रागाला सोडणं? काही सांगता मॅडम, राग करणार नाही, लोक असे वागतात आमच्या आजूबाजूचे, खूप राग येतो आम्हाला. आता तुम्हाला एक सांगते समजून, एक मुद्दा सगळ्यात महत्वाचा. राग म्हणजे काय? एखाद्या व्यक्तीने एखादी ऍक्शन केली. ऍक्शन लक्षात घ्या, राग कुठे येतो? आपल्या जीवनामध्ये ही ऍक्शन कधीच प्रॉब्लेम नसते. आता समजा पती पत्नीचा वाद चालू आहे आणि पतीनी पत्नीला किंवा पत्नीनी पतीला एखादा शब्द चुकीचा बोलले. आता तो चुकीचा बोललेला शब्द हा प्रॉब्लेम तेव्हाच ठरेल जेव्हा समजा आता मला कोणी मूर्ख म्हटलं. ठीक आहे? आता मी मूर्ख, समोरच्या व्यक्तीने मला मूर्ख म्हटलं म्हणून मी मूर्ख होणार आहे का? एवढी हिंमत मला मूर्ख म्हणायची. ऍक्शन त्या व्यक्तीची होती. पण त्या ऍक्शनवर प्रॉब्लेम कोण लक्षात घ्या. प्रॉब्लेम होते जेव्हा त्याला आपण रिॲक्शन देतो. सो ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम इन अवर लाईफ. आपण कुठल्याही घटनेला जी प्रतिक्रिया देतो त्या प्रतिक्रियेतनं आपल्या जीवनाचा अर्थ ठरत असतो. तर त्याच्यामुळे
आजच्या नंतर जर कोणी ऍक्शन केली तर सोपा उपाय, राग करायचा नाही. काय म्हणायचं? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. त्याचे शब्द तिथेच कट करून टाकायचे, डिलीट करून टाकायचे. आपण त्याला रिॲक्शन द्यायची नाही. कारण ऍक्शन इज नेव्हर प्रॉब्लेम, ओन्ली युअर रिॲक्शन इज द प्रॉब्लेम. तर राग करायचा नाही. कारण तुम्हाला राग का बरं आला? त्या समोरच्या व्यक्तीने काहीतरी चुकीचं बोललं, आपल्या मनाविरुद्ध काहीतरी बोललं, मनाविरुद्ध काहीतरी केलं, म्हणून आपल्याला राग आला. बरोबर की नाही? आता तो व्यक्ती बोलला, ते बघा आपलं शरीर मी दाखवून देणार आहे. 2 वेगवेगळे औरा असतात. ते प्रॅक्टिकली आपण औराच्या सेशनमध्ये बघणार आहे. मग जसे 2 वेगळे व्यक्ती आहेत, त्यांचे स्वभाव, त्यांची एनर्जी सगळं वेगळं राहणार आहे. मग त्याच्यामुळे आपण आपल्या जीवनात प्रॉब्लेम करायचा का? तर आजपासनं काय करायचं? कोणताही व्यक्ती नकारात्मक बोलला, नाही पटत आपल्याला, उत्तर द्यायचं नाही. लक्षात घ्या, घरात अर्धे भांडणं त्याच्यानेच होतात. उत्तरं दिल्यामुळे एकमेकांना. अरे समोरचा व्यक्ती बोलला त्याचा प्रॉब्लेम. एक छान स्माईल देऊन द्यायची आणि आपलं काम करायचं. मागच्या बॅचमध्ये कोणीतरी म्हटलं, की मॅडम म्हणे मी पाणी पिऊन टाकते म्हणे. माझ्या घरचे हसायला लागले म्हणे, की आम्हाला एवढा राग बडबड कोंडवली तू ग्लास घेते, पाणी पीत बसते. बरोबर की नाही? ऍक्शन लक्षात घ्या. रिएक्शन इज द प्रॉब्लेम. तर आज के दिन, फक्त आजच्या दिवस आपला राग सांभाळायचा आहे. उद्याचा दिवस तो देव बोनस मधून देईल तर उद्याचा दिवस आहे ना. पण आजच्या दिवस त्याच्यातही 8 तास आपण झोपणार आहे हो. बरोबर की नाही? चांगल्या स्वास्थ्यासाठी 8 तास झोपणार. उरलेले जे 16 तास आहे, बरोबर की नाही? तेवढा वेळ आपल्याला कंट्रोल करायचा आहे स्वतःवर, की तेवढा तास मला राग नाही आला पाहिजे. तर राग आला तर काय करायचं? कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट. तिथेच ते कनेक्शन कट करून टाकायचंय. ठीक आहे? दुसरा मुद्दा, डॉक्टर मिकासो काय म्हणतात त्याच्यानंतर दुसरा नियम त्यांनी काय सांगितलाय? मी कुठल्याही गोष्टीचं दुःख करणार नाही. आजच्या दिवस मी कुठल्याही गोष्टीचं चिंता करणार नाही. आता मला सांगा, चिंता केल्याने कोणाचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेले आहे? आता मी आज 2 महिने राहिले माझ्या पोराच्या परीक्षेला, 10वीत आहे यावर्षी. मागच्या आठवड्यात उपद्व्याप केली, पाय फ्रॅक्चर झाला, घरी ते 10 दिवस झाले. मग आता मी रोज चिंता करून बसील, त्याच्याने प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? गेले बाप्पा 10 दिवस वाया. कसं करणार? मी कितीही टेन्शन घेतलं, त्यांनी मार्क घेतले पाहिजे. माझ्या कितीही चिंता केल्याने जर त्याचा रिझल्ट बदलत असेल, आय एम हॅपी. रोज चिंतेत बसायला पाहिजे. रोज डोक्यावर हात ठेवून बसलं पाहिजे. माझ्या डोक्यावर हात ठेवून बसल्याने किंवा माझ्या चिंता केल्याने त्याचा रिझल्ट बदलणार आहे का? की जेव्हा तो ऍक्शन घेईल, तो अभ्यास करेल तेव्हा त्याचा रिझल्ट बदलेल. आपण उलट करतो. पोराचं 10वी 12वी असलं की आई वडिलांच्या डोक्यावर हात चालतात, घरचं वातावरण बदलतं. शोकांकिता बनवून ठेवतात घराला. हसणं खेळणं सगळं बंद. अरे खेळणे दो. ज्या ज्या पालकांची मार्कलिस्टची अपेक्षा करताना स्वतः आपल्या मार्कलिस्ट आठवा. मी माझीच मार्कशीट पाहते ना. माझ्या मार्कलिस्टने माझं काही चढलं नाही. आज मी पीएचडी आहे. माझं एमए झालेलं आहे, बीएड झालेलं आहे. माझे पर्सेंटेज पाहून तर तुम्ही माझ्यासमोर बसले नाहीत आज. आहे की नाही? कोणीतरी माझी मार्कलिस्ट विचारली का, मॅडम तुम्ही किती शिकले विचारलं का? तुमचं डॉक्टरेट कशात झालंय विचारलंय का? मी तर 12वीत नापास झाली होती. आज सायंटिस्ट, डॉक्टर्स सगळे माझे स्टुडंट आहे. इंजिनियर, कंपन्यांचे मालक सगळे आज एकही फील्ड अशी नाही, देशातच नाही, देशाच्या बाहेरही माझे स्टुडंट आहेत. आज माझ्या एका काउन्सिलिंगसाठी 3,000 रुपये पहिले फीस घेते मी आणि त्याच्यानंतर त्यांना 45 मिनिटं देते. 45 मिनिटं सांगून ते 1 तास घेतात म्हणून पहिले 25 मिनिटं सांगावं लागते अपॉइंटमेंटचे. तर मग आपल्या एज्युकेशनमुळे तर चिंता केल्याने होतं का? तर आजपासून दुसरा नियम काय? आजचा दिवस तर जगायचा, उद्या पाहिलं. लक्षात का, सांगून टाका स्वतःला, मेरे पास जो भी है जिंदगी जीने के लिए, सिर्फ और सिर्फ आज का दिन है. मग आजच्या दिवसात मी चिंता करणार नाही. आपण काय केलेलं आहे? आपल्या आनंदाचे रिमोट लोकांना वाटून ठेवलेले आहेत. ठेवलेले आहेत की नाही? सांगा. हसबंड चुकून बर्थडे विसरले. झालं, तो बर्थडे सेलिब्रेशन राहिलं बाजूला. त्या घरचं अख्खं वातावरण खराब करतात. काय जर विसरले, मी तुम्हाला सांगते, खुदी को कर बुलंद इतना किंवा खुदा तुझसे पूछे बता तेरी रजा क्या है. मी माझ्या घरच्यांचे सगळ्यांचे बर्थडे सेलिब्रेट करते, सगळ्यांना गिफ्ट घेते आणि दरवर्षी माझाही बर्थडे सेलिब्रेट करते आणि स्वतःला गिफ्ट घेते.
क्षण खराब नका करू. तो जो क्षण तुम्ही प्रेझेंटचा खराब करताय ना, तो बर्थडे परत जीवनात येणार नाहीये. तो लग्नाचा वाढदिवस परत आज ज्या काही वयात आपण आहे, बॅक काउंटिंग चालू आहे. ज्या दिवशी आपण जन्म घेतला त्या दिवशीपासूनच आपल्या जीवनाचं बॅक काउंटिंग आहे. ते क्षण आपल्याला जगण्यासाठी दिलेले आहे, ना की भांडण्यासाठी, रडण्यासाठी, चिडचिड करण्यासाठी. आपण उलट करतोय. जगणं राहिलं बाजूला आणि सगळ्या गोष्टी चालू राहतात एकी साईडने. सांगा बरं, की आजचा दिवस मी पूर्ण पूर्ण आनंदी जगले. असं जर झोपताना फिलिंग येत असेल ना, तर तुम्ही सक्सेसफुल आहात. की येस आणि म्हणून तुम्हाला सांगितलं, की ॲप डाउनलोड करा आणि तिथे ते लाईफ ट्रान्सफॉर्मेशनचं जे मी सेशन दिलेलं आहे, ते 2 दिवसाचं रेकॉर्डिंग अवश्य बघा. ॲपमध्ये फ्री स्टडी मटेरियलमध्ये मेडिटेशनचं 11 दिवसांचं सेशन आहे. जबरदस्त मेडिटेशन आहेत ते. ते तुम्ही मॉर्निंग रिच्युअल्स म्हणून डेली करू शकता. भरपूर काही दिलेलं आहे मी तुम्हाला त्या ॲपमध्ये. ओके? तर काय करायचं आपल्याला आजचा दिवस आहे लक्षात घ्या. आजच्या दिवसात चिंता करायची नाही. कोण चिंता करणार आहे आजपासून की खरंच नाहीतर झालं मॅडमनी काय क्लास संपला. मॅडमला काय सांगायला जातं? आमच्या मागं किती टेन्शन आहे आम्हाला माहिती आहे. आता तुमचे ते टेन्शन घेऊन घेऊन केस काळ्याचे पांढरे झाले, कुणाचे अर्धे झाले. तरी टेन्शन घेता म्हणताय तुम्ही. अरे पुढचे केस वाचवा थोडेसे राहिलेले. बरोबर की नाही? मग आजपासनं चिंता करायची नाही. आजपासनं टेन्शन घ्यायचं नाही. तिसरा मुद्दा काय म्हणतात डॉक्टर मिकाउसे आपण बघू. तिसरा नियम त्यांनी जीवनासाठी काय सांगितलेला आहे? तो नियम आहे, की मला जे देवाने दिलेलं आहे त्याच्यासाठी मी थँक म्हणणार. थँक म्हणणार म्हणजे काय? काय दिलंय? तुम्ही म्हणतात, "काय दिलंय त्या देवानी? सगळे त्रास असतं." दिलेलं आहे कटकटीत नाही. लक्षात घ्या. काय काय दिलेलं आहे आता मी तुम्हाला सांगते. डोळे आहे का हो तुम्हाला सगळ्यांना? नाहीये डोळे? आहेत ना डोळे डोळे आहेत म्हणून तुम्ही इथे बसलाय, पाहून राहिले, का नाही म्हणून मला ऐकून राहिले की नाही? आता लक्षात घ्या, या जगामध्ये किती अंध लोकं आहेत? किती मूकबधीर लोकं आहेत? किती लोकं अपंग आहेत, जागेवरून हलू शकत नाही? किती लोकांना पाय नाहीये? किती लोकांचे हात काम करत नाहीये? मग एवढं करोडोचं शरीर त्या देवाने दिलेलं आहे. कधीतरी भरभरून धन्यवाद म्हटलं का त्या देवाला? आज म्हणा नसेल म्हटलं तर ज्या कुठल्या धर्माला, देवाला, पंथाला मानता ना त्याच्याजवळ नतमस्तक व्हा, हात जोडा, की थँक देवा तू मला इतकं सुंदर शरीर दिलेलं आहे. माझे हात काम करून राहिले, माझे डोळे बघू शकतात आहे, माझे कान ऐकू शकतात आहे, माझं तोंड बोलू शकताय, माझ्या शरीराचा प्रत्येक ऑर्गन चांगला काम करत आहे. त्याच्यासाठी तुझं कोटी कोटी आभार. आज या भावनेने त्या देवाला नतमस्तक व्हा. दुसरा नियम. का बरं आपल्याला थँक म्हणायचं आहे? ज्या घरात भाड्याचे असेल पण घरात राहताय ना तुम्ही. नसेल कुणाचं स्वतःचं घर पण भाड्याचं असेल पण घर आहे ना. आज या थंडीचे दिवस चालू झालेले आहे. कितीतरी लोक उघड्यावर झोपतात. आज आपण आपल्या भाड्याच्या असो स्वतःच्या घरात ब्लँकेट आणि पांघरून घेऊन झोपतो. कितीतरी लोक थंडीत कुडकुडत झोपतात. यासाठी त्या देवाला म्हणा. कारण त्याने आपल्याला इतकं सुंदर जीवन दिलेलं आहे, की या थंडीच्या दिवसात आपण पांघरून झोपू शकतो. आपल्याला पांघरायला आहे. डोक्यावर पावसात छत आहे, उन्हात छत आहे, थंडीत छत आहे. लक्षात घ्या, जे जीवन तुम्ही जगताय ना, ते कितीतरी लोकांच्या स्वप्नातलं जीवन आहे. पण आपण म्हणत नाही. आजपासून म्हणायला सांगा. चप्पल, बूट वगैरे घालता का सगळेजण? चप्पल, बूट, सँडल घालता का? खरंच घालता ना? त्या चपलेला केव्हा म्हटलं ना? एकदा तरी आयुष्यात किती चपला झिजवल्या? किती चपलांनी तुमच्यासाठी त्यांचं आयुष्य संपवलं? म्हटलं का त्यांना कधीतरी? आजपासून त्यांनाही म्हणा. कारण लक्षात घ्या, ती चप्पल सुद्धा उन्हाचे चटके ती सोसते. पावसाळ्यातला चिखल ती सोसते, थंडी ती सोसते, पायात चुभणारा काटा सुद्धा पहिले ती सोसते. तिच्या सहनशीलतेच्या पलीकडचा असला तर तो काटा आपल्या पायापर्यंत पोहोचतो. पण मनुष्य एवढा स्वार्थी प्राणी आहे, की सगळ्या वस्तूंचा उपभोग घेतो, पण धन्यवादाची भावना त्याच्यात नाही राहत. आता तुम्ही म्हणाल आम्ही पैशानी विकत आणली चप्पल, तिला काय म्हणायचं? लक्षात घ्या, ती चप्पल जरी तुमच्या पैशाने आणली ना, पण ते पैसे नशिबात तुमच्या त्या
परमेश्वराच्या आशीर्वादामुळे तुमच्या जीवनात आजचं जे काही जीवन जगताय ना ते त्याची कृपा आहे. कुठेतरी त्या ऊर्जेला विसरू नका. कारण ती एनर्जी आहे म्हणून आपलं अस्तित्व आहे. कारण जेव्हा या शरीरातनं प्राण जातो ना, हा देह तर इथेच असतो हो. आणि त्या देहाला आपलेच नातेवाईक 4 तासात पोहोचवून येतात. फक्त ही जी प्राण ऊर्जा नावाची आहे ना, ती त्याच्यामुळे आहे. मी तुम्हाला रेकीच्या शक्तिपातानंतर ती ऊर्जा अनुभव करून देणार आहे, की ती कशा पद्धतीने आपल्या सोबत आहे. ती प्राण ऊर्जा म्हणजे काय याचा प्रॅक्टिकली अनुभव घेणार आहे आपण. सो आज से ना जिंदगी को थोडा अलग मोड से लो. आज आपल्या जवळच्या लोकांना थँक यू म्हणायचंय. मुलांना घट्ट मिठी मारा. छोटे मुलं असतील तर त्यांना थँक यू म्हणा. जोडीदाराला थँक यू म्हणा. कारण जे आपल्याकडे असतं ना, त्याची किंमत नसते. पण ज्याच्याकडून ती गोष्ट हिरावून गेलेली असते किंवा ज्याच्या जीवनात ती गोष्ट नसते, त्याला त्या गोष्टीची किंमत कळत असते. लक्षात घ्या. म्हणून आज आपल्या जीवनात ती गोष्ट आहे ना, तर भरभरून त्या गोष्टीचा उपभोग घ्या. त्या गोष्टीला आभारभाव द्या. त्या व्यक्तीला, त्या वस्तूला प्रेम द्या. आज आपण पेन वापरतो, पेन्सिल वापरतो, नवे-नवे कपडे वापरतो. त्या कपड्यांना घालताना थँक म्हणा. त्या वस्तूला वापरताना थँक म्हणा. बघा जीवन खूप बदलेल. एक थँक हा शब्द माझे ग्रॅटिट्यूडचे वेगळे सेशन असतात. त्याच्यात मी वेगवेगळे ग्रॅटिट्यूड शिकवत असते. सेल्फ ग्रॅटिट्यूड, नात्यांचं ग्रॅटिट्यूड, सामाजिक ग्रॅटिट्यूड, वस्तूंचं ग्रॅटिट्यूड. त्याच्यात तुम्हाला एकच सांगते, की जीवन खरोखर सुंदर आहे. माझ्यासारखी जिद्दी, माझ्यासारखी रागीट माझ्या माहेरी कोणीच नव्हतं. रागीट नव्हती, जिद्दी खूप होती. माझ्या मनासारखं झालंच पाहिजे. पण ती जिद्दीपणा नंतर खूप संपून गेली आणि त्याच्यामुळे रेकीत आली. पण थँक्स टू रेकी, की रेकीने खरोखर म्हणजे मी लिटरली वारंवार सांगते, की मी कधीच रेकीचं ट्रेनर-बिनर बनायसाठी शिकलीच नव्हती. माझ्याच मागे एवढे सगळे वलय होते. पण जेव्हा जसं-जसं रेकीमध्ये डीपमध्ये गेली आणि माझ्या आयुष्यात इतका छान काळ रेकीमुळे मला मिळाला. अ, म्हणजे सगळ्याच गोष्टींनी. मी म्हटलं रेकी शारीरिक, मानसिक, भावनिक, आध्यात्मिक आणि आर्थिक सगळ्या लेव्हलवर देते. ते सगळं मी माझ्या लाईफमध्ये जेव्हा मिळवलं, तेव्हा असं वाटलं, की ही घराघरात पोहोचली पाहिजे. कारण एक काही काळ होता, की नाही आपल्याला एवढा पैसा कमवायचा. रेकीने तोही मल्टिपल करून दिला. अजूनही देत आहे. पण घराघरात पोहोचण्यासाठी म्हणून मी हे जे सेशन आता जे चालू केले फ्री ते याच्यासाठी चालू केलेले आहे, की प्रत्येक घरात एक रेकी साधक जर असला ना आणि या विचारां मी जे तुम्हाला देत आहे, याच्यातलं 10% पहिल्या बॅचमध्ये फॉलो कराल. अजून बॅच जेव्हा रिपीट कराल, अजून 10% तर कुठे ना कुठे तो 10% चा बदल जरी घराघरांमध्ये झाला ना, तर मल्टिपल होत तर खूप सारा पॉझिटिव्ह बदल होईल आणि जीवनाची नक्की दिशा बदलेल हा मला विश्वास आहे. कारण आज हजारो लोकांचे अनुभव त्यासोबत माझ्याकडे आहे. लोकं एवढंच म्हणतात, की मॅडम आधी भेटले असताना तर खूप छान झालं असतं. पण काही नाही, जब जागो तब सवेरा. आज आत्ता या क्षणांपासून या 5 नियमांना लागू करायचं जे आपण शिकणार आहे. पुढचा नियम, जे काही काम माझ्याकडे आहे, म्हणजे पहिले तर थँक जे काही आपल्याकडे चांगलं आहे. जे काही काम आपल्याला मिळालेलं आहे ना, ते पूर्ण प्रामाणिकपणे करायचं. आता काम म्हणजे काय? शिक्षक शाळेत शिकवायला जातात. उद्देश काय असतो? घरी पगाराला पाहिजे. आज गव्हर्नमेंट टीचरची तर गत अशी आहे, लाखांनी पगार आहे. पण खरोखर त्या विद्यार्थ्याचं भलं झालं पाहिजे. आपल्याकडून त्या विद्यार्थ्याच्या जीवनात असा शिक्षक, की जो आपण आयुष्यात आपल्या विद्यार्थ्यांच्या स्मरणात राहिला पाहिजे. खरोखर शिक्षक तेवढी मेहनत करतात का? बोटावर मोजणारे आहेत असे शिक्षक आज. एखादा कर्मचारी मोठ्या अधिकार पदावर बसतो, पण तो काम करत असताना माझ्या घरी मला किती बंगले बांधायचे याचा विचार करतो. त्या दिवशी कोणाच्या तरीकडे छापा पडला म्हणे पेपरला, बघितलं मी ते, तर मशीन खराब झाल्या पैशाच्या नोटा मोजायच्या. अरे काय एवढं सगळं केलं, सांगितलं नाही एक चमचा सुद्धा आपल्या सोबत येणार नाही हो स्वयंपाक खोलीत ठेवलेला. आपल्याजवळ एखादं चुकून-माकून जाताना सोन्याचं काही राहिलं, तर घरचे लोकं काढून घेणार आहे. मग काय तो मोह करायचा असलेल्या वर्तमानातल्या क्षणांना जेवढा आनंदी जगाल ना, तेवढं आयुष्य खूप सुंदर होणार आहे. तर जे काही तुमच्यावर जबाबदारी आहे, एक आई म्हणून, सून म्हणून, पत्नी म्हणून, पती म्हणून जिथे-तिथे तुम्ही काम करता, त्या कामावर ज्या पदावर तुम्ही काम करता ना, जी काही जबाबदारी असेल, आई म्हणून माझे मुलं किती संस्कारी होतील. आजची आई आधुनिक आई.
जी 9 महिने मोबाईलच्या सहवासात असते. मी ऍज अ पॅरेंटिंग कोच जेव्हा मी कुठे शाळांमध्ये जाते ना, पालकांना माझे टीचर्ससाठी, मुलांसाठी आणि पालकांसाठी माझे वेगवेगळे वर्कशॉप असतात. तर आजची आई कशी करते माहितीये का? मुलांना खाऊ घालायचं असतं. आधीची आई मागे-मागे फिरून-फिरून खाऊ घालायची. आता आई तो पोरगा 6 महिन्याचा झाला नाही, तर त्याच्या हातात ते मोबाईल देते आणि एक चमचा भरवते. बिना मोबाईलचे पोरं जेवतही नाहीये. मग आता जेव्हा या मोबाईलमुळे आता जे मागे गुजरातला घटना घडली, की एका मुलाने आईनी मोबाईल दिला नाही आणि आई बाहेर गेली. आई वापस येईपर्यंत घरातलं फ्रीज, टीव्ही, कपाट सगळं किचनचं फर्निचर सगळं तोडून ठेवलेलं होतं. वय वर्ष 12 वर्षाचा मुलगा. आता त्या मुलाच्या हातात एवढं रौद्र रूप येण्यासाठी पहिला मोबाईल कोणी हातात दिला? मुलगा गेला होता का दुकानात खरेदी करायला? पालक आहे जबाबदार. त्या छोट्याशा मुलं पॅरेंट येतात, "मॅडम आमच्या मुलं." तुम्हाला सांगते ऑटिझम नावाचा असा एक डिसऑर्डर माझ्याकडे एक पॅरेंट आहेत, आपले स्टुडंटच आहेत. त्यांनी मला रिक्वेस्ट केली, "मॅडम या आजारावर तुम्ही काहीतरी रिसर्च करा." कारण आज देशातलेच नाही, विदेशातले इतके पॅरेंट्स या डिसऑर्डरने आहे, की त्या मेडिकल सायन्समध्ये औषध नाहीये त्यांच्यावर. "मॅडम काहीतरी करा म्हणे यांच्यावर. तुम्ही एक रिसर्च करा आणि या मुलांसाठी काहीतरी हीलिंग थेरपी चालू करा" म्हणे. कारण वेगवेगळ्या स्पीच थेरपी आणि हीलिंगमध्ये त्यांच्या केल्या जातात, पण रिझल्ट कुठेच नाहीये. तर जर का तुम्हालाही तुमच्या जीवनामध्ये आजच्या क्षणांमध्ये जगायचं म्हणून मी तुम्हाला वर्तमानात जगा. मुलांना घडवणं तर जबाबदारी ज्या पॅरेंट्स आहेत ना, त्यांना विनंती आहे. जर तुम्ही सासू असाल, तर आपल्यामुळे कुटुंबामध्ये कसा आनंद टिकेल याचा प्रयत्न करा. सून असाल, तर आपल्या कुटुंबामध्ये आपल्यामुळे कसा आनंद निर्माण होईल याचा प्रयत्न करा. पती असाल, जिथे कुठे काम करत असाल, तर आपली जी काही जबाबदारी आहे, त्या वर्तमानाच्या क्षणांमध्ये ती जबाबदारी आनंदाने करायची आहे. कितीही कंटाळा आला, एखाद वेळेस स्वयंपाकाचा, तरी तो करायचा आहे की नाही करायचा आहे? जर आपल्याकडे कोणी स्वयंपाक करणार नसेल, तर तो करावाच लागेल की नाही लागेल? जबाबदारी आहे. आता कालची माझी गंमत 1 वाजतापासून आपला क्लास चालू झाला कंटिन्यू. तो क्लास माझा 6 वाजता संपला. स्वयंपाकाची थोडी तयारी करायला गेली. माझे हसबंड आले. आमच्याकडे दिंडी होती काल ते भागवताची. तर आमच्या गल्लीतनं जाणार नव्हती म्हणून मी काही ते रांगोळी-बिंगोळी काढली नव्हती. ते संध्याकाळी आले. त्यांनी अंगणात झाडू, पाणी सगळं टाकलं आणि अर्धा तास मला डबल रांगोळी काढायला लावली. माहिती होतं दिंडी येणार नाहीये, पण ती आली माझी जबाबदारी. करावं लागली. एक्सेप्ट इट. तुम्हाला काय सांगितलं फक्त स्वीकार करा. आहे ना ती आपली जबाबदारी. समोरच्याला फक्त रांगोळी पाहून आनंद होत असेल तर काय फरक पडतोय? आपण काय करतो? दिवसभर थकलेली आहे, काय आता रांगोळी त्या माहिती आहे इकडून दिंडी येणार नाही. विनाकारण या चर्चा करून वर्तमानातल्या क्षणांची एनर्जी खराब करतो. जीवन जर आनंदी जगायचं असेल, तर वर्तमानातली एनर्जी खराब करू नका. क्लिअर? जो भी है, वर्तमान में है. तर आता आपला एक नियम राहिलाय तो आपण उद्या बघू कारण आपलं परत 5चं सेशन कंटिन्यू आहे. त्याला आपल्याला लेट करता येणार नाही. कारण डिटेलमध्ये शिकायचं आपल्याला घाई करायची नाहीये. तर उद्याच्या याच्यात आपण एक लास्ट जो आपला आहे तो आपण शिकू आणि उद्या शक्तिपाठ आहे तर सगळ्यांना आज Google फॉर्म पाठवते. तो Google फॉर्म भरून घ्या आणि त्याच्यात लेव्हलचं नाव टाकाल. ओके आणि रेकॉर्डिंग अवश्य बघा कारण रेकॉर्डिंग बघितल्याने रिपीटेड तुम्हाला ते लक्षात येईल कशा पद्धतीने काय करायचं आहे. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, जबरदस्त राहा. मला ऐकून घेतलं यासाठी आपले कोटी-कोटी आभार. दिव्य रेखी शक्ती आपल्या जीवनात परमसुख, समाधान, आरोग्य, ऐश्वर्य आणि दीर्घायुष्य निर्माण करो. हीच ईश्वरचरणी प्रार्थना. थँक यू, थँक यू, थँक यू व्हेरी मच. आणि आज मी ग्रुप ओपन करणार आहे, तर कृपया हे 3 दिवसाचं सेशन आतापर्यंत कसं वाटलं नक्की आपले फीडबॅक द्या. काही सूचना असतील तर त्या अवश्य सूचित करा. काही प्रश्न असतील ते सुद्धा तिथे विचारा. तुमच्या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मी शेवटच्या दिवशी देणार आहे. तेव्हा आपला 3-4 तासही क्लास चालला तरी हरकत नाही. शेवटच्या प्रश्नापर्यंत आपण बोलू. पण आता बॅक टू बॅक सेशन आहे. त्याच्यामुळे मला तुमची रजा घ्यावी लागेल. थँक यू. थँक यू व्हेरी मच.